नमस्कार मंडळी, आज आपण बनवतोय गौरी स्पेशल पुरणपोळी। तर ही 2 वाट्या हरभरा डाळ आहे। आता आपण ह्याला तेल लावून घेऊया। डाळीला पूर्ण तेल असं चोळून घ्यायचंय। तर हे कुकरला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आपण डाळ कुकरला लावणार आहोत। तर डाळ शिजते तोपर्यंत आपण कणिक मळून घेणार आहोत। कणकेमध्ये मी मीठ घातलेलं आहे। तर आपण आता कणिक मळूया। तर बघू शकताय आपली डाळ शिजलेली आहे। तर मी आता चाळणीत काढून घेते। तर हा गूळ मी बारीक चिरून घेतलेला आहे। आपण आता डाळीमध्ये घालूया। तर बघू शकताय तर गूळ घातल्यामुळे डाळीला पाणी सुटलेलं आहे। आपल्याला पूर्ण पाणी सुकूस्तर पुरण शिजवून घ्यायचंय। आता याच्यामध्ये मी वेलची आणि जायफळ घालणार आहे। वेलची जायफळची पूड घातली आहे। आपण आता छान असं मिक्स करून घेऊ। तर इकडे आपला भात तयार झालेला आहे। तर बघू शकताय पुरण आपलं असं झालेलं आहे। आता ह्याला पूर्ण आपल्याला कोरडं करून घ्यायचंय। बघू शकताय। तर बघू शकताय आपलं पुरण पूर्ण कोरडं झालेलं आहे। मी एक 2 ते 3 मिनिटं ठेवणार आहे आणि लगेच गरम गरम आपण पुरण वाटून घेणार आहोत। तर बघू शकताय सुरुवातीला एकदम पाणी सुटलेलं होतं आणि आता पूर्ण पुरण असं कोरडं होईल। पुरण करताना जाडच कढई घ्या, जाड भांड पातेलं किंवा कढई, म्हणजे पुरण असं खाली चिटकणार नाही आणि करपणार पण नाही। तर मी पुरण आता वाटायला घेतलेलं आहे। तर बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे मी सगळं पुरण वाटून घेणार आहे। तर बघू शकताय अशा प्रकारे सगळं पुरण वाटून घ्या। गरम गरम वाटलं की पटकन होतं। तर बघू शकताय आपलं पुरण वाटून तयार झालेलं आहे। तर हे मी कांदा भजीची तयारी करते। 2 कांदे घेतलेत उभे चिरून, ओवा, लाल तिखट, हळद, मीठ। तर येळवणीसाठी आपण खसखस, अख्खे धणे, अद्रक, कोथिंबीर, लसूण, खोबरं आणि कांदा भाजून घेतलेला आहे। आता आपण मिक्सर मध्ये पेस्ट करून घेऊ। तर आता आपण कटाच्या आमटीला फोडणी देणार आहोत। 2 माप तेल घातलेलं आहे। आता याच्यामध्ये जिरं, मोहरी घालूया। मोहरी घातलेली आहे। आपण आता जिरं घालूया। थोडीशी हळद, लाल तिखट आणि अर्धा चमचा काळा मसाला। आता आपल्याला असा सगळा मसाला भाजून घ्यायचा आहे। आणि इकडं येळवणी ठेवलेली आहे मी गरम करायला। तर बघू शकताय आपला मसाला छान झालेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये येळवणी घालूया। तर बघू शकताय येळवणी घातलेली आहे। ह्याच्यामध्ये आता आपण कोथिंबीर आणि मीठ घालूया। चवीपुरतं मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। तर मी मगाशी मळून ठेवलेलं पीठ परत थोडं पाणी घालून एकदम मऊ करून घेतलेलं आहे। बघू शकताय असं झालेलं आहे पीठ। आता आपण पोळ्या लाटायला घेऊया। तर आपण आता पोळ्या लाटायला घेऊया। तर पुरणपोळी मी दोन्ही बाजूनी लाटून घेते।
बघू शकताय आपल्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत। तर बघू शकताय आपला पुरणपोळीचा सगळा स्वयंपाक तयार झालेला आहे। तर तुम्ही पण नक्की ट्राय करा। आज गौरी स्पेशल पुरणपोळी